खास करून या ठिकाणी चर्चा देखील आपण बघतोय सर्व खेळाडूंच्या मध्ये आयोजकांच्या दरम्यान आपण चर्चा या ठिकाणी बघणार आहोत. बॉक्समध्ये पाठवा. दोनों टीमला विनंती असेल तुमचा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये घेणं फार गरजेचं आहे. गोलकोटचा एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे आणि त्याचबरोबर चिंचोली कॅप्टन विनंती आहे आपला एक्स्ट्रा प्लेयर कम टू कॉमेंट्री बॉक्स, अन्यथा पेनल्टी लावली जाईल याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल. खास करून तुम्ही मोठी स्पर्धा घेताय 2022 मधली वाघिवरे क्रिकेट क्लब आयोजित असणारी भव्य दिव्य शब्बीरबाई अलवी चषक तुम्हाला बघायला मिळतोय. चिंचोली पंचांनी मॅच चालू करून का 4 ओव्हरचा मॅच आहे. चिंचोली जर आपला एक्स्ट्रा प्लेयर आला नाही तर मॅच सुरुवात होणार नाहीये. मॅचला सुरुवात होणार आहे. खास करून मोठी लढत असेल चिंचोली विरुद्ध साई 11 भोईवाडा गोलकुट यांच्या दरम्यानची लढत आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. स्ट्राईक एंडला मुझम्मिल डिके, नॉन स्ट्राईक एंडला हरीश चांदिवडे. मुझम्मिल डिकेला आपण बघितलं तर मागच्या मॅचचा विचार केला तर तब्बल 13 चेंडूमध्ये 41 धावांची अफलातून कामगिरी त्याच्या बॅटमधून आपण बघितली. दुसऱ्या मॅचमध्ये चिंचोलीच्या विरोधात आता मात्र उतरला आहे. टॉस त्यानं हारला आहे आणि त्यांना बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागते. खास करून मोठी लढत तुमच्या समोर येते. दोन संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, तेवढेच खास करून खूप चांगले आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समॅनचा विचार केला तर बॅटिंग करण्याकरता मुझम्मिल डिके, नॉन स्ट्राईक एंडला हरीश चांदिवडेला आपण बघतोय आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय दाखल झाला आहे. 4 ओव्हरचा मॅच असेल. शतरक्षण पॉवर प्लेचं सजवलं जातं आहे कारण एक षटक मेंडेटरी पॉवर प्लेचं देखील असेल. 2 खेळाडूला 38 सर्कलच्या बाहेर लावलं आहे. मॅचला सुरुवात केली जाते. आजच्या दिवसातला खूप महत्त्वाचा मॅच सुरुवात होणार आहे. गोलंदाज तयार. अक्षय गोलंदाजी मार्कवर. चिंचोली संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडं पहिलं षटक घेऊन स्ट्राईक एंडला मुझम्मिल डिके, नॉन स्ट्राईक एंडला हरीश चांदिवडे आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय तयार. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू यावेळी मात्र निश्चित मागच्या दिशेने जातोय. खास करून चेंडू चाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावन करता बघूया. चेंडूला रोखलाय मला वाटतं कुठेतरी मागे जो खेळाडू होते त्यांना रोखलाय. पंचाचा सिग्नल देखील आपण बघणार आहोत. या चेंडूवरती किती धावा आहेत.
लाईनमॅन फरदाननं या ठिकाणी निश्चित सांगितलं आहे. फरदान त्या ठिकाणी लाईनमॅन आहेत, त्यांना सांगितलं 4 धाबा असतील. पहिल्या चेंडूवरती चौकाराचे देखील खूण केले जाते. मुझम्मिल डीके आपण बघतोय स्ट्राईक एंडला आहे, ज्यानं सुरुवात या मॅचमध्ये देखील चौकारनं केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते आपण बघतोय लाईनमॅन फरदान त्या ठिकाणी होते, त्यानं जाहीर केला चौकार आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन मुझम्मिल डीके तयार. दुसरा चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे, थोडंसं फसवलं आहे, गती परिवर्तन होता, चेंडू चांगला होता, टप्पा चांगला होता. पहिल्या चेंडूवरती थोडंसं वेग जास्त होता, भन्नाट वेग होता. दुसऱ्या चेंडूवरती फसवला आणि मुझम्मिल डीकेला हा चेंडू नाही समजणारा चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अक्षयच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार आला आहे, दुसरा चेंडू डॉट येतोय. या मॅचमध्ये धावा झाल्या आहेत ते 4 धाबा. बॅटिंग करणारा संघ साई 11 भोईवाडा गोलकोटचा संघ तुम्ही बघताय. या मॅचमध्ये खूप चांगला संघ आहे, मोठ्या मोठ्या पटल्यावरती तो देखील खेळलाय संघ. आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. ब्राईटम राऊंड विकेट. चेंडू चांगला टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर खूप बाहेर चेंडूला फेकलं आहे. 6व्या 7व्या स्टंपवरती फेकलं जात आहे. खास करून टप्पा पडल्यानंतर खूप ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. पंचाने व्हाईट बॉलचा सिग्नल दिला आहे. मिस्टर एक्स्ट्रानं संघाची स्थिती आपण बघितली तर 5 धाबा. डाबातलं पहिलं षटक चिंचोली संघाच्या माध्यमातून अक्षय जो डाबातलं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं घेऊन आला आहे. स्ट्राईक एंडला मुझम्मिल डीकेला तुम्ही बघताय. नॉन स्ट्राईक एंडला हरी चांदिवडे मैदानामध्ये आहे. चेंडू चांगला मोठा फटका खेळायचा, ऑन साईडला खेळला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत्या. बघूया किती धाबा मिळतील. खास करून मैदानामध्ये नैसर्गिक अडथळा आहे. चेंडू मैदानामध्ये थांबला आहे. 2 धाबा. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जात आहेत, चेंडूला फेक करतायत, तोपर्यंत 2 धाबा या ठिकाणी रचवले जात आहेत. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघतोय. डावातलं पहिलं षटक चालू आहे. 7 धाबा तुम्ही बघताय. आजच्या दिवसातली खूप चांगली लढत मैदानामध्ये, चांगला मॅच मैदानामध्ये. टॉस जिंकल्यानंतर प्रथम चिंचोली संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅचमध्ये घेतला आहे. साई 11 भोईवाडा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बॅटिंग करतायत. स्कोर कार्डवरती 7 धाबा बिनगड्यांच्या मोबदल्यात. चेंडू झालेत ते 3 चेंडू झालेत. अक्षय तयार. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू चांगला यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेटवरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. बघूया आतमध्ये चेंडू थांबलाय, म्हणजे 2च धाबा असणार आहेत. घोषित स्वरूपात 2 धाबा मिळतील. खास करून निश्चित जो कंपाऊंड आहे त्याच्या आतमध्ये जाऊन चेंडू थांबला आहे आणि त्या चेंडूवरती 2 धाबा लिहिलेले आहेत. जर सीमारेषेच्या बाहेर गेला असता ते 4 धाबा मिळाले असते, परंतु चेंडू कुठेतरी आतमध्ये थांबला आणि 2 धाबा या ठिकाणी दिले गेलेत. आणि दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर डावातल्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धाबा तुम्ही स्कोर कार्डवरती बघताय. खूप चांगली लढत तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर विचार केला तर अक्षय गोलंदाजी मार्कवर आहे. डावातलं पहिलं षटक मैदानामध्ये हाताळलं जातं. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन मुझम्मिल डीके, नॉन स्ट्राईक एंडला हरीश चांदिवडेला आपण बघतोय. आणि अक्षय षटकातला विचार केला तर अजूनपर्यंत 5वा चेंडू घेऊन तयार. 9 धाबा त्याने खर्च केलेत. कॉम्बॉक्स एंड करणार राईट आर्म राऊंड. चेंडू चांगल्या पावल्यांचा वापर केला. खूप चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. मोठी संधी कुठंच दिली जात नाही आहे. ब्लॉकल स्वरूपाची गोलंदाजी केली जाते. मुझम्मिल डीके सारख्या तब्बल दावेदारला या ठिकाणी जकडलं जाते, पकडलं जात आहे. या मॅचमध्ये चिंचोली संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. धावसंख्या पण बघितली तर 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये तब्बल 9 धाबा. बॅटिंग करणारा संघ साई 11 भोईवाडा. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित आपण बघितलं तर मला वाटतं मुझम्मिल डीके धावची स्वरूपात पकडला गेला आणि फलंदाज क्रमांक 1 बाद होतोय. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू या मॅचमध्ये चिंचोली संघाला या ठिकाणी चिंचोली संघाला यश मिळालं आहे. आणि साई 11 भोईवाडा संघाला, खास करून गोलकोट संघाला मुझम्मिल डीके या मॅचमध्ये स्वस्तावरती निपटला आहे. म्हणजे धाबा झाल्यात ते 9 धाबांवरती. पहिला धक्का, पहिलं षटक मैदानामध्ये संपलं आणि खास करून 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या तुम्ही बघताय. बॅट्समॅन मैदानामध्ये मुदस्सर मुकादम एक दर्जेदार खेळाडू आहे. मोठ्या पटल्यावरती त्यानं देखील कामगिरी केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ बघितलं तर चिंचालीचा संघ मैदानामध्ये खेळतोय, ज्यानं टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय, जो पहिल्या मॅचमध्ये 64 धाबा त्यानं बनवल्या होत्या, आज दुसरा मॅच खेळतोय या वाघिवरेच्या स्पर्धेमध्ये आणि खास करून 10 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्या. अफलातून गोलंदाजी राहिली, 1 गडी बाद केलं म्हणजे खास करून 9 धाबा झालेत, माफ करा. स्ट्राईक एंडला मुदस्सर, नॉन स्ट्राईक एंडला विचार केला तर हरीश चांदिवडे.
हरी चांदिवडेचा विचार केला तर त्यांना अजूनही खातं उघडलं नाही आहे. स्ट्राईक एंडवरती मुद्दस्सर मुकादम न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये आला आहे. 9 धाबा स्कोर कार्डवरती गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार होतो. परवेज वैयक्तिक पहिलं आणि संघकडनं दुसरं षटक घेऊन चिंचाली संघाच्या माध्यमातून गोलंदाज तयार असेल. खास करून 9 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी राहिले. एक गडी बाद निश्चित धावचित बाद झाला मुझम्मिल डीकेला आपण बघितला. क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं जातं आहे खास करून या ओव्हरमध्ये जर विचार केला तर, कारण पॉवर प्ले संपला. पहिला ओव्हर पॉवर प्लेच होता आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण डीपमध्ये कॅटेगरी सजवलं जातं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू चांगला मोठा फटका केला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक दूरवर नेत आहेत. पहिली धाव पूर्ण केली आहे आणि पहिल्याच धाबानं समाधान मानावं लागतंय. संघाची स्थिती आपण बघतोय. एक गडी बाद 10 धाबा. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. बॅटिंग करणारा संघ तुम्ही बघितला तर साई 11 भोईवाडा गोलकुटचा संघ आहे आणि ज्या संघानं खास करून खूप प्रभावित केलं आहे. एक दर्जेदार संघ आहे आणि खास करून त्यांचा विचार केला तर खेडमधली गोलीबारमधली नगराध्यक्ष चषक, त्याच्यामध्ये आपली छाप सोडली. नुकतीच पार झालेली मैत्री चषक 2022मध्ये ग्रँड फिनाले जिंकला आहे. म्हणजे आत्मविश्वास कुठेतरी वाढला आहे. मोठ्या पटल्यावरती मोठी कामगिरी करणारा संघ आहे. आज अनेक दिग्गज खेळाडू त्या संघामध्ये खेळत आहेत. त्यांच्यावरती देखील नजर असणार आहेत. खास करून मैदानामध्ये हरी चांदिवडे आहे. ज्यांना गतिवर्षाचा विचार केला 2020 आणि 2021 मधनं अब्दुल कादीरकडनं खेळताना 2-1 लाखाची मोठी स्पर्धा पटकवली ग्रामीणमधनं, तर त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी हाय असेल. गोलंदाज तयार. चेंडू चांगला यावेळी मात्र खराब चेंडू. बटकूट समाचार घेतला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका, मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. हरी चांदिवडेच्या बॅटमधनं ब्रँडेड स्ट्रोक येतोय. ज्या खेळाडूची मी चर्चा केली होती त्या खेळाडूनं धाडायला सुरुवात केली. मैदानामध्ये काय फटका खेळला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. खराब चेंडू होता. मागे चेंडू ठेवला होता आणि चेंडूला भरघोस समाचार हरी चांदिवडेने घेतला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. मोठा फटका, मोठा ब्रँडेड स्ट्रोक हरी चांदिवडेच्या बॅटमधनं. संघाची स्थिती दुसऱ्या षटकामध्ये 16 धाबांवरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकार निश्चित आलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पावलांचा वापर केला. खूप चांगला चेंडू होता. पुढे यावेळी मात्र चेंडू ठेवला. याच्या अगोदरचा चेंडूचा विचार केला तो मागे होता. हा चेंडू थोडासा पुढे ठेवला आणि खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक कुठेतरी करतायत. खूप दूरवरनं आलेत. आपण बघितलं तर चिंचालीचा संघ आहे आणि या मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत. धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा. षटकाचा विचार केला तर दुसरं षटक मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर परवेज चिंचाली संघाच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला आहे. समोरच्या दिशेनं उडवलाय. मोठा फटका, मोठा ब्रँडेड स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. मुदस्सर मुकादम नावाचा वाघ आणि वाघानं धाडायला सुरुवात केली आहे. काय फटका केलाय. खूप चांगला स्ट्रोक मुदस्सर मुकादमच्या बॅटमधनं. काय फटका मैदानामध्ये. संघाची स्थिती तब्बल जाऊन 23 वरती पोहोचते. षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये स्वागत केलं आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. बॅटच्या रडारवरती चेंडू आला. लॉंग ऑनच्या दिशेने लॉफ्टेड स्ट्रोक बघायला मिळाला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मोठा फटका, मोठा स्ट्रोक बॅट्समॅन मुदस्सर मुकादमच्या बॅटमधनं. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. आज एका षटकार हरी चांदिवडेने लगावला आहे. दुसऱ्या षटकारचा विचार केला तर मुदस्सर मुकादम मैदानामध्ये काय फटका खेळत आहेत. संघाची स्थिती 23 धावा. गडी बाद झाले ते एकूण विचार केला तर निश्चित मैदानामधनं एक फलंदाज बाद झाला आहे. खास करून मोठा मॅच तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाजाचं स्वागत केलं. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत म्हणजे 4 चेंडूमध्ये 14 धावा गोलंदाजाने खर्च केलेत. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचाचा सिग्नल व्हाईट बॉलचा निश्चित येईल. आमच्या दिशेने पंच म्हणतायत आणि खास करून पंच सांगतायत हे व्हाईट बॉल आहे. धाबा मारतायत. संघाची स्थिती आपण बघितली तर मिस्टर एक्स्ट्रा दुसऱ्या षटकामध्ये 24 धाबा. गडीबाद झाले ते एक पहिला धक्का मुझम्मिल डीके जो 8 धाबा काढून तंबूच्या दिशेने परतला. या मॅचमध्ये धाबा झाल्या ते 24. दुसरं षटक चालू आहे. चेंडू यावेळी मात्र थोडंसं मागे ठेवला होता. चेंडूला भिडकावला. काव कॉर्नरच्या दिशेनं मोठा फटका, मोठा स्ट्रोक येतोय. चेंडू सीमा पार जातोय. काय फटकेबाजी केली जाते मैदानामध्ये. मुदस्सर मुकादमच्या बॅटमधनं दुसरा उत्तुंग षटकार येतोय. बॉन्ड बॅटिंग केली जाते. मुदस्सर मुकादम नावाचं वाघ आणि वादळ मैदानामध्ये घोंघावत आहे. 5 चेंडू या षटकातले झालेले आहेत. संघाची स्थिती आपण बघितली तर 30 धाबा तुम्ही स्कोर कार्डवरती बघताय. मुदस्सर मुकादमने धाडायला सुरुवात केली. दुसरा षटकार मुदस्सर मुकादमच्या बॅटमधनं गोलकट करिता ही चांगली बाब आहे.
या षटकातला शेवटचा चेंडू, दुसरं षटक चालू आहे. फुल टॉस आहे परंतु मिस्टो का चेंडू हव्यामध्ये, चेंडू खाली, या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. ओ कॅट ड्रॉप केलं जात आहे. जेल सोडलं जातं. मुदस्सर मुकादम सारख्या खेळाडूचं जेल सोडलं जातं. हे साधा सोपा जेल होता. शॉर्ट पॉइंटिंगवरती खेळाडू होते, त्यांना या ठिकाणी जज करू शकले नाही आणि जेल कोणाचा सोडला आहे? मुदस्सर मुकादम सारख्या खेळाडूचा जेल सोडला गेला आहे. एक साधा सोपा जेल सोडला जातोय आणि संघाची स्थिती आपण बघितली तर 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. मुझम्मिल डिकेचा विचार केला तर त्यानं 8 धावा काढल्या आणि तो तंबूच्या दिशेने परतला आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये डावाला जो सबर्थ आहे तो हरी चांदिवडे आणि खास करून मुदस्सर मुकादम आपण बघतोय. तब्बल या षटकामध्ये 22 धावा खर्च करावे लागले परवेजला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावांचं षटक अक्षयने हातलं होतं. त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर परवेज आले आणि परवेजवरती 3 षटकारांचा हल्ला मुदस्सर मुकादम आणि हरी चांदिवडेनं चढवला आहे. 2 षटक संपले. 2 षटकामध्ये 31 धावा तुम्ही बघताय. तिसरं षटक घेऊन विजू गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. स्ट्राईक एंडवरती ज्याचा जेल सोडला गेला आहे खास करून मुदस्सर मुकादम, त्याला संधी दिली आहे, तो संधीचा सोनं करेल का ते बघावं लागणार आहे. 12 चेंडू संपलेत. 12 चेंडूमध्ये 31 धावा. राईट मोहर द विकेट. खराब चेंडू यावेळेला मात्र पूल केला. पूल सक्सेसफुल आहे, दमदार आहे, स्ट्रोक बेमिस झाला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिडकवून दिला आहे. मुदस्सर मुकादमच्या बॅटमधनं तिसऱ्या षटकारांची नोंद केली जाते. काय बॅटिंग केली जाते मैदानामध्ये. मुदस्सर मुकादमचा झेल सोडल्यानंतर काय घडतं आहे, कारण मुदस्सर मुकादम हा तब्बल दावेदार खेळाडू आहे आणि त्याचा साधा सोपा झेल तुम्ही सोडला आहे. त्याच्यानंतर निश्चित मैदानामध्ये मुदस्सर मुकादमनं हल्ला चढवला आहे. तिसरा षटकार मैदानामध्ये खास करून तिसऱ्या षटकाराची नोंद होते. संघाची स्थिती आपण बघितली तर 37 धावांवरती. मुदस्सर मुकादमचा विचार केला तर खास करून 3 षटकार त्याने लागवले आहेत. गावातले आपण बघितलं तर खास करून विजू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेंडूला यावेळेला मात्र हल्ला चढवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मुदस्सर मुकादमच्या बॅटमधनं या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. एकूण 4 षटकार मुदस्सरचा तुम्ही जेल नाही सोडलाय, त्याला मोठी संधी दिली आहे आणि मी तेच सांगितलंय जीवनदान कोणाला दिलंय? मुदस्सर मुकादम सारख्या वाघाला जीवदान दिलं आहे आणि वाघ जेव्हा मैदानामध्ये खेळणार आहे ना, तो मैदानामध्ये बरंच काय करणार. संघाची स्थिती एकूण 43 धावांवरती. या स्पर्धेच्या सदीच्या भेटीने करता नुकतंच ज्यांचं आगमन झालं आहे ते सन्मान्य आदरणीय खास करून या गावाचे पोलीस पाटील आलेले आहे. तिसऱ्या षटकाराकरते मैदानामध्ये आपण मात्र जर बघितलं तर तिसऱ्या चेंडूवरती तिसरा षटकार टाळायचं तर व्हायला पाहिजे. मुदस्सर मुकादम करता गणेश भालेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये, सचिन झुवळे यांच्याकडे 500 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणजे शेअर मार्केट ऑन झाला आहे. मुदस्सर मुकादमचा खेळ ऑन झालेला आहे. 5 षटकार तब्बल अजूनपर्यंत लावले. मुदस्सर मुकादम निश्चित खूप छान पद्धतीने खेळतायत. मोठा मॅच मैदानामध्ये आहे. काटेची टक्कर मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. विजू राईट अप ओव्हर द विकेट. खराब चेंडू आहे. मोठा समाचार घेऊ शकले नाही. तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावा करता येणार आहेत आणि 2 धावा या चेंडूवरती लिहिलेल्या आहेत. दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर 51 धावा. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. 51 धावा तिसऱ्या षटकामध्ये. खूप चांगली बॅटिंग मुदस्सर मुकादमच्या माध्यमातून आपण बघतोय. मुदस्सर मुकादम 8 चेंडूमध्ये 34 धावांवरती खेळतोय. त्याच्यामध्ये त्यानं 5 उत्तुंग षटकार लागवले आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करण्याकरता चेंडू चांगला आहे. मोठा फटका खेळायचा. बॅटच्या मधोमध आला नाही. या प्रॉपर टायमिंग झाला नाही. ऑन साईडला खेळता येतं. कॉ कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतो. पहिले धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता परंतु नकारलाय कुठेतरी. एकच धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर तिसऱ्या षटकामध्ये एकूण 52 धावांवरती. मोठा मॅच, मोठी लढत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातलं शेवटचा बॉल असेल. या ओव्हरमध्ये देखील तब्बल 3 षटकार आले. चौथ्या चेंडूवरती दुहेरीचा पट्टा आला. 5व्या चेंडूवरती सिंगल आला आहे आणि मुदस्सर मुकादम काय धाडतो मैदानामध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला हरी चांदिवडेला तुम्ही बघताय 2 चेंडूचा समोर गेला आहे आणि 7 धावा बनवले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला यावेळी मात्र निश्चित फाईन लेगच्या दिशेने खेळतात. ट्रॅव्हल होतोय. चेंडू आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जाणार आहे सीमारेच्या बार. 4 धावांकरता शिवांचा झाबा आणि
तीन षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा तुम्ही बघताय आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते गावातले पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय अनिलजी जाधव साहेब आपला वाघिवरेतली ऐतिहासिक स्पर्धा खास करून शब्बीरबाई अलवी चषक 2022 मध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर चौथं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्कवर मुदस्सर मुकादम 9 चेंडूमध्ये 35 धावांवरती. शेवटचं षटक घेऊन रोहन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू रोहनचा यावेळी मात्र चौथ्या षटकातला पहिला चेंडूला भिडकवला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. वाघाची धाड, खोदला पाड, चेंडू सीमापार. मुदस्सर मुकादम एकूण आपण जर बघितलं 41 धावांवरती आहे. काय चांगली बॅटिंग केली जाते. रोहन या ठिकाणी आपण बघितलं तर रोहनच्या पहिल्या चेंडूत षटकार आणि निश्चित जो झेल सोडला आहे तो आठवणीत राहणार आहे. कोणाचा झेल सोडला आहे? वाघाचा तुम्ही झेल सोडला आहे. आणि जो मैदानामध्ये खेळतोय तो मुदस्सर मुकादम खास करून एकूण 6 षटकार त्यानं नोंदवले आहेत. कॅच निश्चित सोडला गेला आहे, झेल त्याचा सोडला गेलेला आहे. त्याच्यानंतर 4 षटकार आले आहेत. स्लोपर चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. मैदानामध्ये आपण बघितलं टप्पा पडल्यानंतर आतमधनं चेंडू येतोय. पंचांचा सिग्नल निर्धाव चेंडूचा येतोय. शेवटचे जर विचार केला तर 4 चेंडू धावा झाल्या त्या 62 धावा स्कोर कार्डवरती. आणि मुदस्सर मुकादम 11 चेंडूमध्ये 41 धावांवरती खेळतोय. चेंडू त्याच्याकडे 4 आहेत, 9 धावा त्यानं बनवले तर अर्धशतक त्याचा होऊ शकतोय. संघाची स्थिती आपण बघितली तर 62 धावांवरती आहे. गडी बाद झाले तो एक राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. चेंडू चांगला मोठा फटका घ्यायचा. मैदानामध्ये अपील केली आहे. यावेळी मात्र पायचीची अपील केली जाते. विकेटच्या मधोमध सापडले गेले आहेत. फलंदाज बाद होतो. आकाशाकडे बोट जातोय म्हणजे फलंदाज बाद झालाय. गॉन. लगावले. टाळ्यांचं गजर जरा जोरदार व्हायला पाहिजे मुदस्सर मुकादम करीता. मुदस्सर बरेच वर्ष क्रिकेटपासून दूर होता. त्याच्यानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक केला आणि कमबॅक कशा पद्धतीने केला आहे, पलटवार कशा पद्धतीने केला आहे ते मुदस्सरनं वाघाच्या स्पर्धेमध्ये वाघासारखी खेळ करून दाखवली आहे. काय खेळलाय मैदानामध्ये अफलातून कामगिरी. चिंचोली संघाच्या विरोधात त्यानं खूप चांगली बॅटिंग केली आहे. दुसरा धक्का आपण बघितला तर 62 धावांवरती मुदस्सर मुकादमची जागा घेऊन नवीन बॅट्समॅन शुभम कासेकरला तुम्ही बघताय स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकरला हरी चांदिवडे जो सलामीवरती गेलाय तो स्ट्रगल मैदानामध्ये करतोय. त्याला जास्त स्ट्राईक मिळत नाही आहे. तो खास करून जो फलंदाज चांगली खेळतोय त्याला स्ट्राईक देण्याचं कार्य करतोय. गोलंदाजी मार्कवर रोहन आहे ज्याला यश मिळाला. मुदस्सर मुकादम जो 12 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी करणारा बाद केला. चेंडू चांगला पुन्हा एक धावां साईडला खेळला. खूप चांगला फटका येतोय लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. मोठा फटका, मोठा प्रहार. झेल पकडला जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमा कुठला खेळाडूचा असेल ज्या खेळाडूला हुकुमचा एकाडी तुरुपचा एक असेल ज्याने या सोनेरी पानावरती आपलं नाव लिहिलं तो खेळाडू 12 चेंडूमध्ये 41 धावा मुदस्सर मुकादमचे किडी राहिले. एकूण 72 धावा झालेल्या आहेत. 73 धावांची गरज आहे. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वाघिवरेतली मानाची स्पर्धा खास करून शब्बीरबाई अलवी चषक 2022. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर टॉस कडे नेतोय. एक गाणं घेतोय. गाण्यानंतर टॉस कडे जाणार आहोत आणि कर्णधार आपण विनंती करतो पण नाणेफेकीसाठी या. आपण षटकरांची आतषबाजी मित्रांनो आपण पाहिली. अर्थातच मुदस्सर मुकादम
6 षटकार त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलं. पहिलं षटक प्रभावी होतं, त्यानंतर उर्वरित 3 षटकात आपण पाहिलं तर धावांचा डोंगर उभा करताना 73 धावांचं एक मोठं टार्गेट आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 73 धावांचं उद्दिष्ट आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सकाळी ज्या प्रकारची सुरुवात झाली होती, अर्थात सलामीचा फलंदाज अक्षय आणि अक्षयने सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मित्रांनो 20 चेंडूंचा सामना करताना 8 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने तब्बल 64 धावा आजच्या सत्रामध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अक्षय याची इंडिव्हिज्युअल हायेस्ट धावसंख्या आपण पाहिली तर 64 आहे. तोच अक्षय नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सलामीचं षटक बाबू एक जबरदस्त गोलंदाजी, एक अप्रतिम असं गोलंदाजा मित्रांनो. आणि अक्षय तिरुपती सावर्डे आणि जय विठ्ठल पिंपळी फर्स्ट अँड लास्ट कॉल. बंधू आपणास विनंती करतो पण नाणेफेकीसाठी या. बंधू स्ट्राईकवर आपण पाहतोय मुन्ना. स्ट्राईकला आपण पाहिलं तर अक्षय ज्याचं मग कसे वर्णन केलं. 20 चेंडू 8 षटकार 3 चौकार 64 धावा कुठल्या होत्या पहिल्या सामन्यात. प्रतिस्पर्धी संघ WCC वाघिवरे बी. तदनंतर आपण पाहिलं तर इथे मात्र तशाच प्रकारची खेळी करावी लागेल, कारण तब्बल 76 धावा 73 धावा करायचे आहेत. 24 चेंडू आणि 73 धावा. बाबूचं पहिलं षटक राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा बाबूसाठी. हो, इथं आपण पाहिलं तर लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. अर्थातच चेंडूला ढकलल्या लॉंगॉनच्या पट्ट्यात नैसर्गिक अडथळा आहे आणि 2 धावांनी खात्रमात्र उघडतोय मुन्ना. आणि मुन्ना आणि अक्षय ही जोडी एक आक्रमक जोडी आहे, कारण आपण पाहिलं तर जशा प्रकारची सकाळच्या सूत्रात सलामी दिली होती तशी सलामी देखील द्यावी लागेल, कारण मस्ट नेडेड विन दोन्ही संघांसाठी. जिंका किंवा मारा, कारण आपण पाहिलं तर बाबू एक आक्रमक गोलंदाज आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा. हो, इथे मात्र अर्थातच पंच आमच्या दिशेने म्हणतात येस इट इज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढती स्थिती आपण पाहिली तर अर्थातच धावसंख्या 3. षटक क्रमांक 1 एक मोठं धावांचा पाठलाग करताना नॉन स्ट्राईकला अक्षय, स्ट्राईकला पण पाहतोय मुन्ना. शब्बीरभाई अलवी चषक 2022 सायंकाळच्या सत्रातील एक अप्रतिम लढत पाहतोय मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये षटकारांचा चौकारांचा पाऊस पडताना पाहिला. त्याला कारण हा चेंडू पण पाहिलाय फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे आणि खरोखर त्याच्यावरती आक्रमण होताना आपण पाहिलंय. इथं मात्र मिस टाइम फटका आहे. डीके चेंडूवरती येतोय. डीके आणि झेल अत्यंत जवळचं नातं. विकेट घेतलं मधुर संगीत बसतं वाढी. क्रिकेटला आयोजित शब्बीरभाई अलवी चषक 2022 मधील सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम ऐतिहासिक वाघिवरे मैदानावरती आपण पाहतोय. आणि ह्या स्पर्धेचं नियोजन मित्रांनो आपण पाहिलं तर भव्य दिव्य ट्रॉफीज आहे, लाख बोनाची स्पर्धा आहे. स्वाभिमान आणि अभिमान गाणं सांगणार ही स्पर्धा, कारण आपण ज्या प्रकारचं नियोजन भव्य दिव्य व्यासपीठ ज्या प्रकारचं क्रीडांगण मित्रांनो ह्या स्पर्धेसाठी तयार केलं आहे. आणि खरोखरच यूट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट या माध्यमातून GTCच्या माध्यमातून ज्या प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय, एक भव्य दिव्य स्पर्धा आहे. आणि संकेत गुरव, प्रदीप शिंदे, कृणाल इंदब जी ऑफिशियल टीम आपण पाहतोय, सुंदर कामगिरी आहे. बाबूला मिळालेलं पहिलं यश अर्थातच 3 या धावसंख्या होती. इस्माईल नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला आपण पाहतोय तो अर्थातच अक्षय. जबरदस्त गोलंदाजी आपण बाबूची पाहिली तर नक्कीच त्याला फिरकीचा जादूगार का म्हटलं जातं हे मात्र सिद्ध करून दाखवतोय, कारण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळ इथे सलग 2 स्पर्धांमध्ये वेडन षटक टाकलं होतं, निर्धाव षटक टाकलं होतं. तोच बाबू गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. हो, गती परिवर्तन आहे. इथे मात्र मनगटाचा वापर केला. चेंडूला ढकलले स्क्वेअरलेगच्या पट्ट्यात नक्कीच सनिकेत चेंडूवरती येतोय. चांगली फेक देखील होते. 2 ने धावसंख्या वाढते स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 1 एक गडी बाद 5, कारण इथे आपण पाहिलं तर 73 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकावरती चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, कारण इथे पण पाहिलं तर पहिलं षटक ज्याप्रमाणे प्रभावी हाताळताना आपण बाबूला पाहतोय नक्कीच आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा फ्लिक केल्या चेंडूला डीप मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू अडवला देखील जातोय. धावसंख्या पण पाहिली तर षटक क्रमांक 1 73 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 6. आणि अर्थातच यानंतरची लढत देखील एक मोठी लढत आहे. संजय उर्फ बंधू पाकडी देखील नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या दिशेने येताना आपण पाहतोय. ऋतिक इथे मात्र तयार आहे. जय विठ्ठल पिंपळी आणि जय विठ्ठल पिंपळी तशीच तिरुपती सावर्डेने मित्रांनो ज्या प्रकारची पहिली लढत जिंकली ना, होत्याच नव्हतं करून दाखवणारी लढत होती. अर्थात ज्या प्रकारे धावांचा पाठलाग केला आहे, अप्रतिम पाठलाग केला होता. आणि ही जी लढत आहे मित्रांनो, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीसाठी येतो. तिरुपती सावर्डे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला जय विठ्ठल पिंपळी. बाबू पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे.
इथं मात्र मिस टाइम फटका, पुन्हा एकदा चेंडू हवे ते लॉंगॉनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर डीके डीके आणि झेल जवळचं नातं, दॅट शुड बी टेकन. येस डीजे. पहिलं षटक संपत आहे आणि पहिल्या षटकात काय जबरदस्त गोलंदाजी केली. केवळ 6 धावांचं षटक आहे मित्रांनो. आपण पाहिलं तर अर्थातच शेवटचे 18 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 6 धावा फलकावरती लागतात, म्हणजे 67 धावांची अद्याप गरज आहे. 18 चेंडू आणि 67 धावा. अर्थातच नाणेफेक जिंकले तिरुपती सावर्डे संघाने आणि धावांचं पाठलाग करणं पसंत केले. अर्थातच गोलंदाजी स्वीकारले. नवीन फलंदाज मैदानात सांगा प्लीज. विजू नॉन स्ट्राईकला, विजू स्ट्राईकला आपण पाहिलं तर अर्थातच अक्षय. चिंचाळी संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. अर्थात यस, स्पर्धेचे नियम मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथं आपण पाहिलं तर अर्थात गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो सुयश. सुयशने पहिल्या सामन्यात सुयश कामगिरी केली होती. 2 फलंदाजांना बाद केलं होतं, केवळ 9 धावांचं षटक टाकलं होतं. तशीच गोलंदाजी करावी लागेल सुयशला. ओहो, काय जबरदस्त चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर पाटा विकेटवर ज्या प्रकारचं लाईन अँड लेंथ आपण पाहतो मित्रांनो, तीच लाईन अँड लेंथ आपण पाहतो सुयशची. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. स्थिती आपण पाहिली तर 73 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 6, 17 चेंडू 67 धावांचं एक मोठं उद्दिष्ट आहे मित्रांनो. सुयश गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट टप ओव्हर द विकेटचा मारा आणि अकूट टप्प्यात चेंडू आहे. पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला ढकलले. सीमारेषेचं वेध घेताना नक्कीच एक फास्ट आउटफील्ड आणि नक्कीच चेंडू सीमारेषे बार. दणदणीत खणखणीत चौकार मिले. अक्षय खेत वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती स्थिती पण पाहिली तर 73 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद धावसंख्या पण पाहतोय अर्थात 10. अद्याप 63 धावांची एक मोठ्या धावांचा पाठलाग करताना अक्षयने ज्या प्रकारचे मित्रांनो पहिल्या बॅटमध्ये पहिल्या सामन्यात फलंदाजी केली होती. 8 षटकार 3 चौकार 20 चेंडू 64 धावा, तशीच पुनरावृत्ती करावी लागेल. तसंच कार्बन कॉपी खेळावं लागेल इथे मात्र अक्षयला. हो, काय गोलंदाजी आपण पाहतोय. इथं मात्र पंच आमच्या दिशेने म्हणतात येस इट इज वाईट. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. धावसंख्या इकडे म्हणतात एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला महत्त्व नाही मित्रांनो. धावांची नितांत गरज आहे, कारण इथे जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये धावांचा खेळ आहे. आणि इथे आपण पाहिलं तर सुयश चेंडूने पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा गोलंदाजीवरती सज्ज होतोय. जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो. सुयशची गोलंदाजी आपण पाहिली तर अर्थात गुडलेनचा जो टप्पा आहे ना, त्या टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जाते, जकडून ठेवलं जाते. कंजूस गोलंदाजी आपण पाहतो सुयशची. काय प्रभावी षटक आहे. बाबूचं पहिलं षटक केवळ 6 धावा, त्यानंतर सुयश गोलंदाजीला आलाय, त्याने देखील जकडून ठेवलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 11, षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा, त्याच प्रकारचं नियंत्रण राईट ओव्हर द विकेटचा मारा. अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका. इथं मात्र बाबू सज्ज होतोय, फलंदाज बाद होतोय, डीजे वाजतोय. मोठी अपेक्षा होती, दारोमदार होती, तोच अक्षय. इथे मात्र आपण पाहिलं तर बॅक टू द पॅव्हलियन. 7 धावांची एक छोटी खेळी म्हणावी लागेल, कारण संघ अडचणीत मात्र सापडतो. कारण 73 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 2, 3 गडी बाद 11. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय बाबू आणि सुयशने प्रत्येक षटकात आपल्या संघाला एक सुयश मिळवून दिलंय आणि नावाप्रमाणे सुंदर गोलंदाजी आपण पाहतो सुयशची. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. ओहो, बैट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, दैट शुड बी टेकन. यस, क्रिकेट स्पर्धा 2022
आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं नियोजन आणि इथं पण पाहिलं तर 4 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर 11. सुयशने आतापर्यंत केवळ 5 धावा देताना आपण पाहिलं तर 2 फलंदाजांना बाद केलंय. लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी भव्य दिव्य आपण पाहतोय लांजा युवा क्रिकेट क्लब आयोजित लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. इथे मात्र सुयश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे, खोलवर टप्प्याची गोलंदाजी आहे आणि ज्या प्रकारचं षटक आपण पाहिलं ना सुयशचं गुल्लेंट खोलवर टप्प्याची चेंडू जखडून ठेवलं आहे. इथे पण पाहिलं तर अर्थातच 4 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर 12. मित्रांनो आपल्या भेटीसाठी येते एक अर्थातच लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 प्रथम क्रमांक 66,666 तदनंतर 33,333 दुसऱ्या क्रमांकासाठी. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहिलं तर 5,555 आणि चतुर्थ क्रमांकासाठी देखील आपण पाहिलं तर 5,555 भव्य दिव्य बक्षिसांची स्पर्धा आहे. मित्रांनो स्पर्धेचं ठिकाण आपण पाहिलं तर लांजा युवा क्रिकेट क्लब आयोजित लांजा चॅम्पियन्स ट्रॉफी 2022. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. 2 षटकं धावसंख्या आपण पाहिलं तर 4 गडी बाद 12. वेगवान चेंडू होता. आपण पाहिलं तर ब्लॉक खोलमध्ये टाकलेला चेंडू तर परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हणतात अशा प्रकारचा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 13. इथे मात्र आपण पाहिलं तर अर्थातच 60 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज एक मोठं उद्दिष्ट आहे. आणि इथे मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय साई 11 गोळकोट संघाची जखडून ठेवलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत लतिकेश आपण पाहिलं तर नक्की शुभम कासेकर चेंडूवरती येते. सुंदर झेल टिपलाय परंतच बाद 5 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 5 गडी बाद. आपण फलंदाजीसाठी मैदानात उपेशला पडतोय. पुन्हा एकदा राजचा पुढचा चेंडू ओहो उलटा स्वरूपाचा चेंडू आहे. अप्रतिम फटका नक्कीच डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार कणकणीत दणदणीत षटकार. येस अप्रतिम फटका. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा अकोट टप्प्यात चेंडू पूल केलाय आणि नक्कीच 1 धावेसाठी स्थिती आपण पाहिली तर अर्थात 63 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 धावसंख्या होते 20 धावा 20 लॉस ऑफ 6 विकेट प्रोग्रेस 9 थर्ड ओव्हर. अर्थातच मोठ्या धावांचा पाठलाग करताना सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय साई 11 गोळकोट संघाची. हो काय कमबॅक आहे अप्रतिम. कारण हा आपण राज छोट्या मूर्ती आपण पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमक असा गोलंदाज राजने यंदाच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोळकोटसाठी साई गोळकोटसाठी एक जबरदस्त गोलंदाज आहे. कारण प्रत्येक स्पर्धेत ह्या खेळाडूला चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा शुभम कासेकर चेंडूवरती येतो. काय जबरदस्त झेल टिपला आहे मित्रांनो. फलंदाज बाद काय जबर हेलिकॉप्टर उडतं ना तेव्हाच फ्री देखील असते. धावसंख्या 1 ने वाढते 21 धावा. आणि नक्कीच परव्याच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम असा उत्तुंग षटकार डीप 7 धावा मिळतात. असणार आहे. ओव्हर स्टेपिंगची नो आपण पाहिलं तर प्रमुख पंच विक्रम रूप गोट्या बसले, स्क्वेअर लेग पंच आनंद दळवी आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आजच्या सत्रामध्ये नक्कीच सौद आमच्यासोबत ॲज अ गुणलेखक म्हणून जोडले जातात. तदनंतर आपण पाहिलं तर GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबई यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण गोट्या आम्हाला सांगतात की येस सिटीज वाईट धावसंख्या 29 माफ करा 30 धावा फलकावरती लागतात. तिसरं षटक आहे थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल राजचं. तर आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा परवेज बॅटची कट घेऊन यष्टीरक्षक नक्कीच मुदस्सरकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. 30 लॉस ऑफ अर्थातच 6 गडी बाद 3 षटकं देखील संपतायत. आणि इथं पण पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मित्रांनो 43 धावांची गरज. अशक्यप्राय असं आव्हान आहे. यस डीजे 6 चेंडू
रुपेश नॉनस्ट्राईकला परवेज. आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन चेंडू एक सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे, कारण आपण पाहिलं तर अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या आपण पाहिले तर केवळ 31 धावा फलकावरती लागतात. म्हणजे 42 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावा. अर्थात ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली, प्रथम फलंदाजी करताना मुद्दतसर मुकादम नावाचं वादळ मैदानात घोंगावताना मित्रांनो आपण पाहिलं आणि ज्या प्रकारचं आक्रमण केलं आणि काही वर्षाच्या कालावधीनंतर ज्या प्रकारचं कमबॅक मित्रांनो आपण पाहतोय ना मुद्दतसरचं, दाखवून दिलं की टायगर अभि जिंदा आहे. जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड काय असतं ते मुद्दतरने सिद्ध करून दाखवलं आहे. आणि हरी आपण पाहिलं तर मात्र स्वैर चेंडू आहे. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या पण पाहिली तर अर्थात त्याचं 32 धावा फलकावरती लागतात. अद्यापही 41 धावांची गरज. आणि तदनंतर आपण पाहिलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे आणि इथे मात्र परवेजच्या बॅटमधून निघालेला उत्तुंग षटकार. येस डीजे.